ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मंडळी, आज प्रश्न घेतला आहे तो म्हणजे मी खूप देवदेव करते तरी मला हवं तसं यश भेटत नाही आणि माझं धरलेलं काम होत नाही. मी समाधानी नाही, बऱ्याच कामामध्ये अडचणी येतात वगैरे वगैरे वगैरे. तर मंडळी, याविषयी मी बोलणार आहे तुम्हाला. काही माहिती सांगणार आहे तुम्हाला. हे असं का होतं, त्यामागचं कारण काय. तर मंडळी, सांगायचं तात्पर्य म्हणजे आता आपला हिंदू धर्म, म्हणजे हिंदू धर्मामध्ये सगळ्यात एक जरा कडू वाटेल गोष्ट, देव खूप आहेत. देव खूप आहेत. आपण कुणी 33 कोटी म्हणतं वगैरे वगैरे बरेच, म्हणजे तेवढं काही विचार नाही केला आपण तरी समजा मारुती अमुक आहे, महादेव आहे, तमुक आहे, राम आहे, हे वगैरे ते तर झाले हो. पण दुसरे सुद्धा ग्राम देवता, मसुबा, मर्याई, खंडोबा, ज्योतिबा, वरची आई, खालची आई वगैरे बरेच, म्हणजे मी एवढे नाव सांगू शकत नाही. एवढे देव आहेत, एवढे देव गोळा केलेत आपण. आता खरं पाहिलं तर एवढ्या देवाची आपल्याला आवश्यकता नसतेच. काय होतं, माणसापुढे पर्याय असले ना, पर्याय सापडले की त्या गोष्टीचं महत्व राहत नाही. आणि महत्व नसलं की आपण चांगल्या एकाग्रते मनाने विश्वास कुठल्या गोष्टीवर ठेवत नाही. तुम्ही सहज म्हणता मी खूप देवदेव करतो. अरे बाबांनो, तुम्ही फक्त एकच देव पूजा, एकाच देवाची भक्ती करा, एकाच ह्याच्यावर विश्वास ठेवा, मग ती कुठलाही असेल. कसं असतं, जसं तुम्ही एक उदाहरण, तुम्ही घरातले प्रमुख आहात, तुम्ही आई असेल अथवा वडील असेल. कसं समजा वडील आहेत, तर ती वडील म्हणजे एका नवरा बायकोचा एक मुलगा आहे, तो तुमच्यापासून जे झालेलं समजा मुलं आहेत, ती त्या मुलांची तुम्ही वडील, आई वडील आहेत, म्हणजे वडील असो. तुम्हाला भाऊ असेल तर तुम्ही त्या भावाचे भाऊ आहात, तुम्हाला बायको तर बायकोचा नवरा आहात. म्हणजे अनेक नाते, तुम्हाला पुढे नातरुंड वगैरे झाले असेल तर त्याचे तुम्ही आजोबा आहात. म्हणजे एकंदरीत तुम्ही एकच आहात, पण तुम्ही किती पसारा पांगवला पुढे. तसं देवाचं एकच असतं, हे आपण वेगवेगळे धरतो. म्हणून एका देवावर पूर्ण विश्वास ठेवायचा, कुठलाही ठेवा, कुठलाही देव पकडा. माझं उदाहरण द्यायचं झालं ना, मी असं का बोलतो, मी सगळ्या देवांचं दर्शन करतो, बोलतो. दर्शन काय नसतं, माझं भेदभाव करत नाही. पण मी फक्त एकच, जसा मला कळतं ना, जसं म्हणजे 3-4 वर्षाचा होतो तेव्हापासून जी माझ्या डोक्यात शंभू नावाचा जो बसलाय ना देव, तो मी ते आजपर्यंत सांभाळलाय. मी सगळ्यांचं बोलतो, सही करतो, पण पूर्ण 100% विश्वास फक्त शंभूवर ठेवलेला आहे. म्हणून माझ्या जीवनामध्ये काही गोष्टी मला मिळाल्या, कारण मी एकटा त्याच्यावरच विश्वास ठेवलेला आहे. मी बाकीच्यावर विश्वास ठेवत नाही अशातला काही प्रकार नाही, पण हा एकच माझा देव आहे. पण तुम्ही लोक तसं करत नाही. एखाद्या देवाकडे तुम्ही एखादी समस्या मांडली की लगेच त्यांना नाही, थोडंसं 4-8 दिवस, महिना 15 दिवस बघता की अरे हेच काय, मग दुसरा देव लगेच पकडता, लगेच दुसरा. हे चक्र आहे ना तुमचं. एकंदरीत तुमचं मन स्थिर नाही, आणि मन जिथं स्थिर नसतं ना, तिथं यश येत नाही कुठल्याही गोष्टीत, देवाच्याच काय कुठल्याही गोष्टीत. तुम्ही विद्यार्थी लोक जरी असाल तर तुमचं त्या अभ्यासावर लक्ष, मन स्थिर नसेल ना, तर तुम्ही व्यवस्थित होणार नाही. कुठल्याही गोष्टीवर फोकस करावं लागतं, एका गोष्टीवर. जे मिळवायची ना गोष्ट
त्या गोष्टीवर फोकस केंद्र धरावं लागतं, ते नेमकं, आणि तरच ते प्राप्त होतं. आपण एकदा इकडे एकदा इकडे तिकडे शेळीसारखे शेंडे तोडतो ना. शेळी बघा कशी करते, ह्या एका झाडाचा शेंडा तोडते, त्या झाडाचा शेंडा तोडते, त्या झाडाचा असं मनसोक्तपणे एखाद्याचं पोट भरून खात नाही ती. तसं झालंय आपलं माणसाचं, ह्याचं थोडंसं त्याचं थोडं ह्याचं थोडं. अरे बाबांनो, एकच धरा, कोणताही धरा. मी म्हणत नाही माझ्या शंभूचंच करा असं नाही. तुम्ही कुठल्याही देवावर, एकाच देवावर श्रद्धा ठेवा, एकदा फिट्ट धरा, आणि त्याच्याशिवाय पर्याय नाही. आता तुम्ही इतर धर्माचं जर बघितलं ना, मुस्लिम बांधव असतील, ख्रिश्चन असतील, आता मी सगळ्या धर्मांचा बराचसा अभ्यास केलेला आहे, शीख बांधव असतील, ते पाहिलं का त्यांचं कधी ऐकण्यात आहे का? ते एकच पकडतात आणि नियमितपणे त्या देवावर त्यांचं काय जे असेल त्याच्यावर श्रद्धा विश्वास ठेवून, मुस्लिम बांधव तर दिवसाचे 4 वेळेस का 4 वेळेस नमाज वगैरे करतात, पाळतात त्यांचं ते. आपण एक वेळेस करायला सुद्धा आपल्या जीवावर येतं. सकाळची पूजा म्हणजे मला खूप काम आहे, तो नोकरी करावी लागते, व्यवसायात तुम्हाला उठणं होत नाही, माझ्याला खूप ताण आहे. हेच हेच हीच तुमची श्रद्धा आहे. तुम्ही मुस्लिम बांधवाचं बघितलं नाही, अहो त्यांचे व्यापारी लोक असतात, ती बरोबर त्यांच्या टायमिंगला, नमाजाच्या टायमिंगला ती बंद करतात दुकानं. त्यांचे काय 10-20 मिनिटं असतील, काय असेल ते असेल, पण तिथे जातात. आणि त्यांच्या समजा धर्म कार्यासाठी, दान धर्माच्या बाबतीत काय 1 रुपया असेल, 2 रुपये असेल, पण नियमितपणे ती दुकानाला फिरतात बघा लोक ते. कारण माझे बरेचसे मुस्लिम मित्र कंपनी आहे, कारण त्याच्यामुळे मला ह्या अशा गोष्टी कळतात. आपली श्रद्धा कशी, आपल्या सकाळी देवाची पूजा घरातल्या घरात करायला सुद्धा जीवावर येतं. मंदिरात तर जाणं लांबच राहिलं. मग जायचं काहीतरी हुडर घेऊन हो करीत काहीतरी ते आपल्याकडे गेले. अरे तिथं स्थिर बसतात का कधी? शांत राहून बसतात तिथं कधी? थोडस वांग 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 कुणी महाग लागले भुताड. स्थिरताच नाही आपल्या जीवनाला, म्हणून आपल्याला यश येत नाही. लक्षात घ्या, श्रद्धा नसते वरोपचारी श्रद्धा. जिथं श्रद्धा असते ना, विश्वास असतो, तिथं यश 100% असतं. मी म्हणत नाही तुमचा विश्वास आहे ना, पण 17 देवावर विश्वास आहे तुमचा. एकच पकडा. मी तर म्हणतो एकच नवरा करा. 17 नवरे करण्यापेक्षा एकच नवरा, ते कसा बी असू, त्याच्यावरच प्रेम करा. त्याचंच हे सगळं काय करायचं, तुम्ही त्याच्यासाठीच काय करायचं करा. 17 नवरे करायचे नाही, ह्याच्याकडे 4 दिवस त्याच्याकडे 4 दिवस, कुणाचाच जीव कुणावर लागत नाही. तसं आपली श्रद्धा भक्ती कोणाच देवाबरोबर व्यवस्थित नाही. घडीत अंबाबाई, घडीत ती देवी, घडीत अमुक खंडोबा, अमुक तमुक. अहो मी देवाला असं बाजूला हे करा म्हणत नाही, करा ना, पण तुम्ही जो कामासाठी तुम्ही एका देवावर विश्वास ठेवा, एका देवावर. काय असतं, कधीही एक निष्ठ राहिल्यानंतर देवाला सुद्धा दया येते. अरे हे किती ह्या जगामध्ये आहे, तरी माझ्यावर विश्वास आहे त्याचा. देव पण प्रयत्न करतो ना तुमच्यासाठी. सगळ्यात म्हणजे तुमचा हा जो धरसोडपणा आहे ना, हेच तुमच्या अपयशाचं कारण आहे. खूप लोक म्हणतात मी खूप देवदेव करतो. मी काय करतो? तू खूप देवदेव काय करतो? देवदेव सकाळी मसोबाला जातो, दुपारून खंडोबाला जातो, आणि मधल्या काळात कुठेतरी फिरत बसतो. हे देवदेव झालं का? कुठं जायची गरज पडत नाही. फक्त एक धरा, एकच. कोणता धरायचं तेवढं धरा, पण एकच धरा. तूच माझं सर्व करणार आहे. काय तुला मला जीवनामध्ये सुख दुःख, काय मला समस्या आणायच्या, समस्या घालवायच्या, हे तूच एकटाच देव आहेस तू माझा. एक निष्ठपणे राहा. एक निष्ठपणे राहिलं ना, खूप
फायदा होतो. समोरच्याला बी बरं वाटतं, ते देवाला सुद्धा. अरे माझ्याशिवाय त्याला पर्याय नाही, मला करावं लागेल याच्यासाठी काहीतरी. त्याला माहित आहे सकाळी तिकडे मसोबाला गेलता, आता माझ्याकडे खंडोबाला तोपर्यंत काय मग सकाळी ते तिकडे झालं नाही म्हणून इकडे भागलं नाही म्हणून इकडे भागलं नाही. हे धरसोडपणा, हे देवांना पण कळतं. देव एकत्र येतात, चर्चा करतात, म्हणतात अरे माझ्या सकाळी माझ्याकडे आला होता, जाऊ दे ते तसलंच आहे, कुणावर विश्वास नाही. हे देवादेवांमध्ये मिटिंग होते तो. मग कसं असतं, जसे अनेक पक्षाचे समजा मंत्री असतात आणि आपल्याला इकडं निवडून येण्यासाठी भांडणं दाखवतात, विरोधी पक्ष अमुक दमुक दाखवतात, आणि ह्यांची माई सगळे एकत्र असतात ते, आणि आपल्याला उल्लू बनवतात का नाही. तसं देव ही एकच असतात, लक्षात घ्यायचं. आपल्याला ही मसुबा खंडोबा त्यासाठी एक पकडायचा. मंत्री झाला तरी एक राहिलं, एकनिष्ठ कार्यकर्ता असलं की तो सुद्धा एकनिष्ठ माणसाला तो त्याचा विकास करतो, त्याच्यासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो मंत्री सुद्धा. आणि आज घडीभर इकडल्या याच्याकडे जातो, तिकडल्या खासदाराकडे जातो, इकडे जातो, म्हणजे त्याला माहिती आहे अरे ही लय झरसूळ आहे, ही एकनिष्ठ नाही. ते पण दुर्लक्ष करतात. तसे देव पण करतात हो. तुम्हाला विनोद वाटत असेल, खरं आहे ती. त्याच्यामुळं मला एकच सांगायचं या गोष्टीतून, तुम्हाला समस्या येत नाहीत काही नाही, तुमचं फक्त मन स्थिर नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं मन स्थिर नाही, आणि मन स्थिर नसलं की काहीच साध्य होत नाही. काही होत नाही साध्य कोणत्याही गोष्टीत. म्हटलं ना मी, सर्वप्रथम आपलं मन स्थिर करा, एकाच गोष्टीवर फोकस करा, एकाच देवावर श्रद्धा ठेवा, खूप श्रद्धा ठेवा. देवा तुझ्याशिवाय मला कुणी नाही, तूच आहेस, माझं सर्वस्व तूच आहेस. तसं मनामध्ये पक्क ठरवा, आणि धरसोडपणा कमी करून टाका. हा धरसोडपणा, घडी तिकडं ही बंद करून टाका. ते सगळं बघा, तुम्हाला समस्याच राहणार नाही, आणि जरी आले तरी एक 0 मिनिटात निघून जाईल. एक निष्ठेने राहण्याचा प्रयत्न करा. जसा बाया साड्याच्या दुकानात गेला नाही स्त्रिया, की ही घेऊ का, ती घेऊ का, ती घेऊ का, ही घेऊ का, असं तिचं सारखं चालतंय. ही नाही असलाच कलर आहे, तिथलाच. आणि पुन्हा कुठलीच घाल वाटत नाही, तिच्या दुसऱ्याच्या अंगावर लिहिली साडी भारी दिसते. हे असलं मन 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 विचलित आहे हो. तुमचं मन विचलित झालंय मन. आणि मन स्थिर होण्यासाठी एका देवावर फोकस करणे, एका देवावर श्रद्धा ठेवणे आणि त्याचंच करणे. त्यावेळेस तुमचं मन सगळ्याच गोष्टीतून शांत होतं, प्रसन्न होतं, आणि प्रसन्न मन झाल्यानंतर सर्व काही आपल्याला मिळतं, सर्व काही आपल्या मनासारखं गोष्ट होतं. ताण तणाव टेन्शन या अशा गोष्टी होत नाहीत. टेन्शन मध्ये जातात ना, केवळ ते कारण आहे तुम्हाला, तुमचं मन स्थिर नाही. एका देवावर लक्ष ठेवून व्यवस्थित त्याचं नामस्मरण, जप, पूजा, अर्चा, ध्यानस्थ बसणे, समाधी अवस्थेत बसणे, शांत मनाने व्यवस्थित त्याच्यावर फोकस करणे. बस तुम्ही हा प्रयोग करून पहा. मी जसा केलाय ना तसा तुम्ही करा. वयाच्या 3-4 वर्षापासून एकच धरलेला देव आहे मी, शंभू महादेव. तुम्हाला जे करायचं ते करा. मी म्हणत नाही माझ्या शंभूला हे करा म्हणून, तुम्ही तुमच्या हे न करू, पण एकच पकडा आयुष्यभर. बघा काही अडचण येणार नाही, आली तरी त्यावर मात कराल. एवढंच मला सांगायचंय. अधिक माहिती, काही अधिक या गोष्टी जर पाहिजे असतील तर माझ्याशी संपर्क करू शकतात. तर मंडळी, याच्यामध्ये काही माझ्याकडून नकळतपणे तुमचं मन जर दुखावलं असेल तर मी क्षमा मागतो. बोलण्याच्या ओघामध्ये काही आगाऊ कुठे बोलतो मी, मला लक्षात येत नाही, पण तरी तुमची क्षमा मागून आपला निरोप घेतो. परत भेटणारच आहे पुढील अशाच एखाद्या कार्यक्रमात. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधानी राहा.